नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र रेवती आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपासून ते 12 वाजून 24 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12 वाजून 48 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12 वाजून 24 मिनिटांपासून ते 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 7 वाजून 45 मिनिटांपासून ते 9 वाजून 18 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याच करून आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करेल, शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल आणि गुरुबरोबर केंद्रयोग करेल. दुपारी 4 वाजून 3 मिनिटांनंतर हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल, षष्ठात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडी चिडचिड झाल्यासारखी दिसून येईल. या ठिकाणी स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल, तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भामध्ये व्यवहार करू नका. या संदर्भात तुम्ही काही विचार करत असाल तर तुमचे अंदाज चुकू शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल की जे भविष्यकालीन योजनेकरता उपयुक्त असणार आहे. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडासा तो तुमचा मूड असेल तो वेगळा दिसून येईल. थोडंसं नैराश्याचे ढग दाटल्यासारखे जाणवतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल, तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाचे प्रसंग येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे सुद्धा होईल. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. या दरम्यान काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल, तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र
कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की जे तुमच्या भविष्याशी निगडीत असतील घेऊ नका. अंदाज तुमचे चुकू शकतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात तुमचा मूड मात्र खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. वयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल आणि लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च होतील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल जाणवतील की जे भविष्यकालीन योजनेकरता उपयुक्त ठरतील. काही नवीन आयडियाज तुमच्या मनात येऊ शकते. संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल आणि दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. संध्याकाळी 4:03 हा चंद्र अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल. दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती आत्ताच संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं जो तुमची मानसिकता आहे त्याच्यामध्ये बदलाव दिसून येते. दिवस संध्याकाळपर्यंतचा मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 4:03 हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदलाव दिसून येतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळ नंतर तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळी 4:03 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. संपूर्ण दिवसातील महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या की पूर्ण होताना दिसतील. भाग्याच्या उत्तम साथ लावेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अतिशय उत्तम अशा प्रकारचे लाभ आज तुम्हाला मिळू शकतील. मात्र जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाच्या ठिणग्या सुद्धा उडू शकते. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या मानसिकतेमध्ये फरक दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करा. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 4:03 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे.
याचप्रमाणे घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल, फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्ही तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये करू शकता. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं सुद्धा संध्याकाळ नंतर हाती घ्या. दिवस तुमचा संध्याकाळ नंतरचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि षष्टातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 4:03 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. संपूर्ण दिवस हा धावपळीचा असणार आहे, दगदगीचा असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल असेल ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. काही कामामध्ये थोडंसं त्रास झाल्यामुळे चिडचिडसुद्धा होईल, मात्र तुम्ही ती कामं जिद्दीने चिकाटीने पूर्ण करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या षष्ठात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल, अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 4:03 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी जास्तच प्रमाणात होतील. गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील, मात्र काही छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकते. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, प्रवास योग संभवता. काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेतले जाण्याची शक्यता राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल, पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळी 4:03 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील, काळजी घ्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील, मात्र थोडे खर्च सुद्धा संभवतात. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.